जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पेडणकर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहेत की मागील प्रश्न भरती जी झालेली होती पोलीस भरती, त्यावरील आपण काही आज प्रश्न पाहणार आहेत. पण यामध्ये फक्त पोलीस भरतीच नव्हे तर NMMS, नवोदय, स्कॉलरशिप आणि श्रेया परीक्षा या परीक्षेला सुद्धा असेच प्रश्न विचारले जातात. आजचं जे प्रश्नाचं तुम्हाला तुमच्या बोर्डवर समोर दिसत आहे, बोर्डवर लिहिलेला हा प्रश्न वर्ग 7वीच्या पुस्तकामध्ये एक अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे, जो की सुलोचनाबाईची 21 एकर शेती आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. म्हणजे याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, ह्या जेवढ्या काही भरती पेपर होतात, यामध्ये क्लास 5 ते 8 या पर्यंतचेच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हेच आपल्याला या मागील झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नावरून लक्षात येते. तर आज आपण अशीच काही प्रश्न पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. तर बघा, आपल्याला प्रश्न दिलेला आहे, सर्जेरावांनी आपल्या शेतात 1/2 भागात भुईमुग लावला, 1/4 भागात हरभरा लावला व उरलेल्या 18 एकर शेतात बाजरी लावली. तर सर्जेरावाचे एकूण किती एकर शेत आहे? बघा, मग याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. आपल्याला त्यांनी 18 एकर शेतात बाजरी लावली व उरलेल्या म्हणजे उरलेलं आहे, पण याच्या आधी त्याने काय केलं, या दोन भागामध्ये पीक घेतलेले ऑलरेडी. म्हणजेच काय करायचं आता आपल्याला, 1/2 वजा 1/4 बरोबर 18. मग आता एक विचार करा, छेद समान करण्यासाठी आपण काय करू शकतो, याला 2 होतं म्हणजे 1/4 येण्यासाठी काय केलंय आपण बघा. म्हणजे बे एके बे आणि बे दुने 4. कारण जे अंशात घेतलंय ते छेदामध्ये किंवा जे छेदात घेतलंय ते अंशामध्ये. मग आता राहिलेली संख्या बघा, आता आपला इथं छेद पूर्ण झालेला आहे. अशाच प्रकारे जर आपण केलं तर आता छेद समान झाला, छेद समान झाला तर दशाला तसं दोनातून एकेला एक राहायला बरोबर 18. म्हणजे भागाकाराचा त्याचा गुणाकार होईल. म्हणजे काय येईल तर 18 गुणिला 4 बरोबर 72. 72, 18 चोक 72. म्हणजे सर्जेरावाचे एकूण किती एकर शेत आहे, तर सर्जेरावाचे एकूण 72 एकर शेत आहे. याला या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येतं. तर आपला पुढचा प्रश्न बघा. अवधूतने तिच्याकडील 5 लाख रुपये दशादशे 8 दराने बँकेत ठेवले. 5 लाख रुपये दशादशे 8 दराने बँकेत ठेव म्हणून ठेवले, तर अवधूतला एका वर्षात किती व्याज मिळेल? तर बघा, सरळ व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत आणि भागाकारात येते 100. मग मुद्दल किती होती? 5 लाख रुपये. दर किती होता? 8. मुदत 1 वर्ष भागीला 100. म्हणजे शून्याने शून्य गेला, शून्याने शून्य गेला, 8 1 8, 8 45, 8 45 आणि 3 शून्य. तर किती रुपये व्याज मिळेल? अवधूतला एका वर्षात 40,000 रुपये व्याज मिळेल. म्हणजे पर्याय नंबर आपला इथे 2. तर विद्यार्थी मित्रांनो, याला शॉर्टकट सोडवण्याची एक ट्रिक आहे बघा. 5 लाख करा, आता टक्के दर हा कशात असतो? टक्क्यामध्ये असतो. आणि टक्केची 100 खाली घेण्याऐवजी जी रक्कम दिलेली त्याच्यातील 2 शून्य काढा आणि राहिलेल्याचा गुणाकार करा. तुमचं लवकरात लवकर उत्तर तुम्हाला मिळून जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पोलीस भरतीचे मागचे पेपर बघितलो. काल आपण एक व्हिडिओ टाकलेला होता आंतरवेग आणि वेळचा. त्याचे जे पुढील भाग आहेत ते पण येणार आहेत. पण सध्या मला कळवलं होतं की आम्हाला मागील पोलीस भरतीचे काही प्रश्न समजत नाही, त्यावर काही एक व्हिडिओ बनवा. तर मी त्यावर हा व्हिडिओ बनवत आहे. राहिली गोष्ट आपले आंतरवेग वेळची, त्याचाही व्हिडिओ भाग 2, 3, 4 जितके आपले भाग होतील ते सुद्धा येणार आहेत. तोपर्यंत सध्या आपण हे बघा, हे पण तेवढेच महत्वाचे आपल्याला NMS, नवोदय, स्कॉलरशिप, श्रेया आणि पोलीस भरती तर आहेच आहे. तर तुम्ही याला पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याला पुढील प्रश्न दिलाय, दोन संख्याचे गुणोत्तर गुणोत्तर पाहिजे होतं. तर काय बदल केला? हा, गुणोत्तर राहिले. दोन संख्याचे गुणोत्तर, दोन संख्याचे गुणोत्तर 8/5 आहे.
मोठ्या संख्येत 8 मिळाले व लहान संख्येतून 5 वजा केले तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते, तर लहान संख्या कोणती? तर बघा आपण काय करू, मोठी संख्या जी आहे, मोठी संख्या हिला 8x मानू आणि जी लहान संख्या आहे, लहान संख्या हिला आपण 5x मानू. आता आपण करू आपला सुरुवात. बघा, लहान संख्येतून मोठ्या संख्येत 8 मिळाले, मोठी संख्या किती आहे? 8x + 8 आणि लहान संख्या किती आहे? 5x. याच्यातून काय केलं? वजा केले. 5x - 5 केले तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते. मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते तर लहान संख्या कोणती? चला याला सॉल्व्ह करू. म्हणजेच काय येईल इथे आता? 8x + 8 बरोबर 5 दुने 10, 10x - 5. सॉरी, इथं पण 10 च्या पाहिजे, 5 दुने 10. नंतर काय होईल? जे 10x ते बाहेर येईल आणि 8x इकडे जाईल आणि हे जर इकडे आलं, 8x पलीकडे गेलं, -10 आणि इकडे होईल -8. काय होईल बघा? मायनस मायनस प्लस, हे 10च राहील, मायनस प्लस 10. म्हणजेच काय होईल आता बघा, याच्यातून गेलं किती राहिले? 2x आणि हे प्लस होईल म्हणजेच किती होईल? 18. चिन्ह बदलल्याच्या नंतर वजाबाकी होईल 18. म्हणजेच x ची किंमत आलेली आहे आपली 18/9. 9 1 9, 9 दुने सॉरी इथं 2 आहे, 9 1 बे 9 18. म्हणजे x ची किंमत आलेली आहे आपली 9. तर आपल्याला काय विचारलं होतं की संख्येच्या दुप्पट होती तर लहान संख्या कोणती? मग लहान संख्या कोणती मानली होती आपण? 5x. करा आता. 5x म्हणजे 5 गुणिले x ची किंमत 9, 9 5 45. तर लहान संख्या कोणती आहे? लहान संख्या आहे आपली 45, पर्याय नंबर 4. पुढील प्रश्न, एका प्रदर्शनाचे तिकीट मुलासाठी 5 रुपये, मुलासाठी 5 रुपये आणि प्रौढासाठी 15 रुपये आहे. या प्रदर्शनाला 13 व्यक्तीच्या समूहाने भेट दिली. त्यांना प्रवेश तिकीट खरेदीसाठी 115 रुपये द्यावे लागले. तर त्या समूहातील मुलाची संख्या व प्रौढाची संख्या किती? बघा, आता आपण काय करूयात, मुलाची संख्या x आणि प्रौढांची संख्या y मानू. प्रौढांची संख्या y मानू. ठीक आहे. मग आता बघा, 15 रुपये आणि 5 रुपये भरावे लागले. जर आपण याचा गुणाकार केला तर किती येतो? 75. पण जर बघितलं तर टोटल किती रुपये भरले त्यांनी? 115. मग असं करा की आपण जर याला इकडे नेलं तर काय होईल? 115 - 75 किती उरतात? 40 उरतात. तर आता आपण काय करूया की मुलाची संख्या जी होती, जे मुलासाठी किती रुपये भरलेले होते, जे x रुपये आणि y रुपये, तर काय करू, मुलाची जे पर मुलगा होता त्याने हे करू. म्हणजे 5 1 5, 8 5 40. जर मुलाची संख्या आपण 8 घेतली तर प्रौढांची संख्या किती? बघा, x वरून काढलाय आपण, आधी x ची किंमत मिळवली. मग टोटल किती होते? 13. मग 13 मधून जर 8 गेले तर उरतात किती? 5. याचाच अर्थ मुलाची जी संख्या होती ती होती 8 मुले आणि प्रौढांची जी संख्या होती ती होती 5. म्हणजे 8 आणि 5. तर 8 आणि 5 कुठे दिसते आपल्याला? 8 आणि 5 पर्याय नंबर 2 मध्ये. तर पहा, पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न जो आहे तो आपल्या क्लास 10वी मधील संभाव्यता या पाठातील आहे. याचाच अर्थ बघा की 10वीचा सुद्धा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला टाकलेला आहे. तर याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते बघूया. बघा, एका पेटीत 1 ते 15 संख्या लिहिलेले 15 तिकीट आहे. जर 15 तिकीट आहे तर आपल्याला माहिती आहे की संभाव्यतामध्ये जितकी काही संख्या असतील तितक्या दिलेल्या त्या खाली लिहितात. याचाच अर्थ पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 2 इथून कटला.
एलिमिनेशन करायचं म्हणजे उरले किती आपल्याला पर्याय नंबर 3 आणि पर्याय नंबर 4. 15 तिकिटे आहेत. या पेटीतून समसंख्या असणारे एक तिकीट उचलायचे आहे. तर संभाव्यता किती बघा, समसंख्या निवडायची म्हणजे याची संभाव्यता जर काढायची असेल आपल्याला तर काय करावं लागते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. तर विद्यार्थी मित्रांनो एवढं लिहिण्याची काही आवश्यकता नाही जर तुम्हाला समसंख्या माहित असेल तर. बघा, समसंख्या असणारे, समसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 2 ने विशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, ज्यावेळेस संभाव्यता काढायची आपल्याला पूर्ण किती दिले ते सरळ सरळ खाली टाकून द्यायचं. मग ते किती असली तर 25 असतं तर 25 घेतलं असतं, 30 असतं तर 30 घेतलं असतं. मग ते कितीही असो, जी पूर्ण संख्या असते जिथपर्यंत आपल्याला दिली ती आपल्याला खाली घ्यावं लागणार. याचाच अर्थ जर खाली 15 येतील तर हे दोन ऑप्शन ऑलरेडी कट. तर बघा समसंख्या असणार आहे. समसंख्या 2 4 6 10 12 आणि 14 किती संख्या झाल्या बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7. याचाच अर्थ ती संभाव्यता यायला पाहिजे 7/15 जो की पर्याय नंबर आहे 4. तर विद्यार्थी मित्रांनो, काही वेळेच्या अभावी आपण फक्त इथं 5 प्रश्न बघितलेले आहेत. आशा करतो की तुम्हाला हे सर्व समजले आहे. जर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद.